मंडळी, मी जे ऑलराऊंडर आकाश जाधव. आपण आलेलो आहोत पियुष दादाकडे. पियुष दादा म्हणजे मिस्टर गाडीवाला. त्यांची ओळख सांगायची काही गरज नाही, तुम्ही सगळ्यांनी सोशल मीडियावर पाहिलं आहे. व्हायरल माणूस, धुमाकूळ ज्यांनी गाजवलेला आहे पूर्ण सोशल मीडियावर, आणि लवकरच 1 मिलियन होणार आहे. 9,21,000 फॉलोअर्स आहेत सोशल मीडियावरती, आणि त्यांच्या पर्सनल चॅनलवर. आणि मिस्टर गाडीवाला चॅनलवर 74,000 फॉलोअर्स आहेत. म्हणजे जवळपास 1 मिलियन झाल्यासारखं आहे. तर दादा, कसं वाटतं 1 मिलियन होत आहे आता? 1 मिलियनची अपेक्षा नव्हती. सुरुवात ज्यावेळेस केली त्यावेळेस सहज आपलं काहीतरी करून लोकांना काहीतरी सांगण्यात देण्याचा एक छोटासा प्रयत्न होता. पण लोकांच्या प्रेमामुळे आणि तुमच्या सर्वांच्या आशीर्वादामुळे 1 मिलियन पर्यंत आलोय. 921 आहेत. काही दिवसात होतील, 1 महिना 2 महिन्यात. आणि आनंद आहे. 1 मिलियन तर होतच आहे. त्याचबरोबर महाराष्ट्रातल्या सर्व प्रत्येक जिल्ह्यातल्या लोकांनी जे प्रेम दिलं त्यासाठी खरंच खूप भारी वाटतं. माझ्यासारखा एक सर्वसामान्य माणूस सोशल मीडियाच्या आधारावर येतो आणि त्याला मिळालेलं प्रेम घेऊन व्यवसायात उतरतो. आणि व्यवसायात उतरण्याचं कारण फक्त सोशल मीडियाची पॉवरच आहे. आणि त्याच्या जोरावर मी जे मिस्टर गाडीवाला हा एक उद्योग चालू केलेला आहे, उद्योग समूह, तर त्या समूहात पण काही तरुण माझ्यासोबत जोडलेले आहेत. ज्या तरुणांना मी एक रोजगार देण्याचा एक छोटासा प्रयत्न करतोय. माझ्यासोबत 10 ते 12 लोक आता सध्या माझ्या शॉपवर कामाला आहेत. त्याचबरोबर फ्रँचायझी मॉडेलमध्ये सुद्धा लोक कामाला आहेत. आणि त्या लोकांचं सुद्धा तुमच्या प्रेमामुळे सर्व काही सुरळीत चाललेलं आहे. त्यांना रोजगार मिळतोय आणि त्यांच्या रोजगारामधनं एक नवीन तरुण व्यवसायाकडे वळतोय, याचा अभिमान वाटतोय. बरं, तुम्ही जेव्हा सुरुवात केली होती, तुमचं प्रॉपर गाव कोणतं आहे, तुमचं एज्युकेशन काय आहे? माझं प्रॉपर गाव तालुका जामखेड, जिल्हा नगर, आणि त्याच्यानंतर त्या गावामध्ये नाणेवाडून एक छोटंसं गाव आहे. जास्त नाही, 40-50 घरं आहेत आमच्या गावामध्ये. तर त्या गावातनं मी 1990 साली पुण्यामध्ये आलो. पुण्यामध्ये आल्याच्यानंतर आमच्या वडिलांनी रोजगार मजूर म्हणून काम केलं, त्यानंतर ड्रायव्हर म्हणून काम केलं, आणि त्याच्यामधनं सुरुवात करून वीटभट्टीचा छोटासा व्यवसाय चालू केला होता. 18 वर्ष व्यवसाय चालू केला, आणि नंतर सोशल मीडियाची कुठेतरी धार लावी म्हणून मी ह्या व्यवसायाची सुरुवात केली. साधारण कधी तुम्ही सोशल मीडियावर ऍक्टिव्ह झाला? कोरोनाच्या नंतर 16-17च्या नंतर मी ऍक्टिव्ह झालो. कोरोनाच्या नंतर ज्यावेळेस कोरोनामध्ये लॉकडाऊन पडलं होतं, म्हणजे काय काम नव्हतं, काय काम नव्हतं जास्त, आणि त्यामुळं सोशल मीडियावर व्हिडिओ बनवायचं चालू केलं, आणि त्यातनं व्हायरल झालो, लोकांचं प्रेम मिळालं. जेव्हा पहिला व्हिडिओ व्हायरल झाला होता, ती आठवण सांगा, काय वाटलं होतं? पहिला व्हिडिओ म्हणजे मी टिकटॉकवर ज्यावेळेस सुरुवात केली होती, टिकटॉक होतं, टिकटॉक त्यानंतर बंद पडलं. टिकटॉकवर पहिला व्हिडिओ व्हायरल झाला. झंबुसुकू बाबा नावाचा एक माझा मित्र आहे, त्यांनी माझा व्हिडिओ कॉलअप केला होता. आणि त्यावेळेस तो व्हायरल झाल्याच्या नंतर मी त्यावेळेस सुरुवातीला त्यांना खूप मोठं मानत होतो, आणि आता पण मानतोय. पण तो व्हिडिओ व्हायरल झाल्याच्या नंतर भारी वाटलं की बाबा आपण कुठेतरी व्हायरल होते आणि आपला व्हिडिओ लोकांच्या स्टेटसवर होते. म्हणजे झाला असं असतं की किस्सा की मी व्हिडिओ बनवला होता की लोकांचे स्टेटस तुमच्या मोबाईलमध्ये ठेवण्यापेक्षा स्वतःचा असा काही स्टेटस बनवा की लोक तुमचा स्टेटस त्यांच्या मोबाईलला ठेवते. बरोबर, तो व्हिडिओ व्हायरल झाला होता आणि लोकांनी माझ्या आज महाराष्ट्रात सगळे स्टेटस होता त्याचा आनंद. बरं, आता साधारण आपले जे व्हिडिओचा कंटेंट असतो, कधी न्यूजवर असतो, कधी पॉलिटिकल असतो, कधी सामाजिक प्रश्न मांडता, कधी मोटिवेशनल बोलता, म्हणजे ऑलराऊंड चॅनल आहे तुमचं. हो, ऑलराऊंड ह्यासाठी की सोशल मीडियावर काय होतं, ग्रुप वगैरे व्हिडिओ बनवतात, 7 ते 8 जण जे व्हिडिओ बनवतात त्यांचे कंटेंट व्हायरल होतात, कारण त्यांच्याकडे वेगवेगळ्या प्रकारचे हे असतात आणि त्यांना तेवढा वेळ पण दिला जातो. बरोबर, मला माझ्या बिझनेसमधून एवढा वेळ भेटत नाही की त्यासाठी प्रॉपर कंटेंट तयार करण्यासाठी. मग माझं काय कंटेंट आहे किंवा जे आता चालू घडामोडी त्याच्यावर जे आपण बोलतो, जे चुकीचं घडतं ते लोकांपर्यंत पोहोचवणं, त्याच्यामधलं लोकांनी काय शिकता येईल हे सांगणं, आणि त्यासाठी जास्त वेळ लागत नाही. म्हणून लोकांना तोच कंटेंट आवडतो, म्हणून मी तो कंटेंट करतो. आता आपलं एज्युकेशन काय झालंय? मी 12वी पास. 12वी पास. आणि सोशल मीडियावर सगळ्यांनी ऍक्टिव्ह झालं पाहिजे, तरुणांनी स्वतःचा बिझनेस. सोशल मीडियावर तुम्ही ऍक्टिव्ह व्हा, चांगलं काम करा, कुठले चुकीचं काम करू नका, फ्रॉड करू नका, गेमिंग वगैरे करू नका. व्यवसायामधनं सुद्धा तुम्ही चांगल्या प्रकारे पैसा कमवू शकता जर सोशल मीडियाचा योग्य वापर केला तर. माझं एवढंच म्हणणं आहे की सोशल मीडियावर जर तुम्ही असाल तर व्यवसायामध्ये नक्कीच उत्पन्न. बरं, जे प्रत्येक आता जे मोठे इन्फ्लुएन्सर आहेत, ज्यांचे 6 मिलियन आहेत, 5 मिलियन आहेत, त्याचे चॅनल डिलीट व्हायला लागले, त्याच्या मागे कारण काय? चॅनल डिलीट होण्याचं कारण चुकीचे कामं करतात. बायो लिंक इन बायो म्हणजे गेमचे ठेवणं, लोकांना चुकीच्या मार्गाला घेऊन जाणं, त्याच्यामुळे काय होतं की मग रिपोर्ट पडतात, आणि रिपोर्ट पडल्याच्या नंतर इंस्टाग्राम तुमच्या आयडी नक्कीच बंद. अच्छा, आता माझा आजपर्यंत माझ्या आयडीला कधीच कुठलाच रिपोर्ट नाही आहे, किंवा माझं जे आहे अकाउंट ते सगळं ग्रीन आहे. म्हणजे ऑरेंज ज्यावेळेस होतं त्यावेळेस तुमचं अकाउंट डिलीट केलं जातं, पण माझं अकाउंट कायम ग्रीन आहे, पहिल्यापासून ग्रीन आहे, आजपर्यंत ग्रीन आहे. कुठलंही चुकीचं काम नसल्यामुळे काय प्रॉब्लेम नाही. मग ठीक आहे, आता बिग बॉस मराठीची धूम चालू आहे. बिग
बॉस मध्ये अद्याप आता हे जे सीझन चालू आहे, गेलं बी सीझन झालं, आतापर्यंत आपण दिसला नाही. यामागे कारण काय आणि म्हणजे एवढा मोटिवेशनल स्पीकर ऑलराऊंडर आहे त्या माणसाला? बिग बॉस जे आहे ते चांगलं प्लॅटफॉर्म आहे आणि ते प्लॅटफॉर्म कुणासाठी किंवा ज्यांना कुठं तो व्यवसाय नाही आहे किंवा कुठं जास्त वेळ मिळतो त्या लोकांनी तिथपर्यंत जाणं योग्य आहे. कारण व्यवसायामधनं 3 महिने पाठीमागचा आमचा व्यवसाय बंद पडण्याचे 3 महिने आणि बाकीचे लोक आपल्या ह्याच्यावर असतात, फ्रँचायझीवाले असतात, ते लोक आमच्या ह्याच्यावर असतात. त्याच्यामुळे आपण जास्त एवढं इंटरेस्ट दाखवला नाही आणि भविष्यात जर चान्स आला तर नक्कीच त्याच्याकडे पण कधी अप्रोच केली होती बिग बॉसनं किंवा तुम्ही गेला होतात कधी? आतापर्यंत तसं काहीच नाहीये. भविष्यात आला तर नक्कीच त्याचा काही फायदा घेऊ आपण. पण बिग बॉसला कसं आहे, जे ट्रेंडिंगला असतात किंवा ज्यांच्यापासून कॉन्ट्रीब्युशन होते त्या लोकांना जास्त बिग बॉस चान्स देतं. त्यासारख्या लोकांचा काही फायदा नसतो. ठीक आहे, अजून थोडंसं मला अजून 1-2 पॉईंट विसरलं, जरा स्टॉप करता. त्यांचं होतं मित्रांनो, यांचं चॅनल आहे एज ऑलराऊंडर. एक नवीन तरुण आहे, काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न करतोय. आज सोशल मीडियाच्या माध्यमातून माझ्या व्यवसायाला हातभार लावण्यासाठी प्रयत्न आहे आणि व व्यवसाय करणाऱ्या लोकांच्या पाठीमागे ते कायम उभा असतात. तर माझं असं म्हणणं किंवा त्यांना सुद्धा फॉलो करा. ज्या प्रकारे तुम्ही मला फॉलो करताय ते सुद्धा तुमच्या व्यवसायासाठी तुमच्या चालू घडामोडी तुमच्यापर्यंत घेऊन येण्याचा एक छोटासा प्रयत्न करतात. त्यांना सुद्धा फॉलो करा. गाड्याचं सांगा. व्यवसाय चालू केला आहे. व्यवसायाला असं की बाबा गाड्या विकणारे भरपूर आहेत, स्टोअर भरपूर आहेत, टॉय शॉप भरपूर आहेत आणि आपल्या मराठी माणसाचे टॉय शॉप कमी आहेत. त्याच्यामध्ये मी प्रामुख्याने उतरलो याच्यामध्ये. आपल्याकडे जे माल असतो त्याच्यामध्ये काय होतं, क्वालिटी पण असते, 2 प्रकारचा माल असतो आणि विशेष म्हणजे आपण आफ्टर सर्व्हिस, आता ही इलेक्ट्रिक वस्तू याला आफ्टर सर्व्हिस द्यावीच लागते. आफ्टर सर्व्हिस का लागते, कारण हे कधी ना कधी बंद पडते, रिपेअरिंग वगैरे इलेक्ट्रॉनिक्स वस्तू आहे. तर आपल्याकडे सर्व्हिस तर आहेच, वॉरंटी आहे, त्याचबरोबर रिपेअरिंग सुद्धा आहे. तर आपल्या साधारण आता किती पासून सुरुवात आहे? 5,000 पासून गाडी चालू. 5,000ची गाडी दाखवा. 5,000ची ही गाडी येते तिकडे हे 5,000ची गाडी आहे. 5,000ची. अच्छा, त्याला काय काय वॉरंटी गॅरंटी काय? सगळे याला 3 महिने बॅटरी वॉरंटी येते, प्लस सर्व्हिस येते. त्याच्यामध्ये 4x4 रिमोटवर चालते, मोबाईलवर चालते, USB पेन ड्राईव्ह माहिती सगळं असतं. किती साधारण किती वेळ चालते एकदा 1 ते 1.5 तास चालते. किती तास चार्जिंग करावं लागतं? 4 ते 4 तास. 5,000 प्रत्येक गाडी कुठलीही गाडी 5,000 पासून सुरुवात. जास्तीत जास्त मोठी गाडी किती? समोरची 23,000 विंटेज आहे. 23,000ला ही गाडी. मग या गाडीमध्ये किती वेट बसू शकतं? 60 किलो वेट कॅपॅसिटी. पण त्या गाडीची फिनिशिंग आणि क्वालिटी खतरनाक आहे. गाडी पण भारी आहे आणि त्याचं विंटेज येते, त्याच्यामुळे महाग आहे. बरं, तुम्हाला गाडीत बसून फिरताना बघितलं मी, ती गाडी कोणती? ही खाली कोणती? ही वाली. ही कितीला गाडी? ती 16,000ला आहे. 14,000. वेट किती बसतं? 120 किलोची एंड कॅपॅसिटी. 1 तास किती किलोमीटर चालते सर? कुठलीही गाडी 1 तासच चालते. 1 तास चालते, म्हणजे त्या गतीवर असेल. हो. आता माझं तुमच्या चॅनलच्या माध्यमातून ग्राहकांना एवढं सांगायचं की गाडी कुठनंही घ्या. असं नाही की तुम्ही गाडी माझ्याकडून घ्या किंवा मी माझा व्यवसाय मोठा करतो. तुम्ही कुठनंही घ्या, पण मराठी माणसाकडून घ्या आणि त्याच्याकडून सर्व्हिसची आणि वॉरंटीची हमी असेल तर नक्कीच घ्या. कारण आजकाल लोक कपड्याच्या दुकानात सुद्धा गाड्या ठेवायला लागले. ज्याला कपड्याची घडी घालता येत नाही तो गाडी कधीच नीट करू शकत नाही. त्याच्यामुळे गाड्यांचा प्रॉपर व्यवसाय करणारा आणि प्रॉपर त्याला त्याची रिपेअरिंग आली पाहिजे, तर ते कोणीही असो. आता साधारण मिस्टर गाडीवाला हे धंदा चालू करून किती वर्ष 1.5 वर्ष झाले धंद्यात. आणि माझ्याकडे पूर्णपणे जे माझ्याकडे जो लेबर आहे, जो म्हणजे समजा हे म्हणत नाही, माझ्याकडे जो वर्ग आहे, मी त्यांना हेच म्हणत नाही, पण जो आहे तो एकदम पूर्ण प्रॉपर ह्याच व्यवसायातला आणि त्याला सगळं काही येते. त्याच्यामुळे तो गाड्या कुठे बनवल्या जातात, काय कारखाना याचा काय नाही, ह्यात आपण हाफ मॅन्युफॅक्चरिंग करतो. मेन मॅन्युफॅक्चरिंग दिल्लीला असते, दिल्लीहून माल येतो, हाफ आपण करतो. 30% फ्रँचायझी. अच्छा, पण डोक्यात विचार कसा आला हा बिझनेस चालू करावा? लोकांनी लय जण, माझे मित्र फोनवाला आहे, हॉटेलवाला आहे, कपडेवाला आहे, तर मी म्हणलं आपण गाडीवाला चालू करू. कारण काय गाडीच्या क्षेत्रामध्ये कोण नव्हतं, त्याच्यामुळे हे चालू. धन्यवाद दादा. ओके दादा.